मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या बैठकीसाठी पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे असतील, तालुका प्रमुख सागर रायते असतील, श्रीकांत पवार असतील, त्याचबरोबर महिला जिल्हा संघटिका सुनंदा माहुलकर असतील, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत सागर धोत्रे आणि त्यांची टीम सर्व आज या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे। आज आम्ही एक अत्यंत गंभीर असा विषय सर्व पत्रकार बंधूंच्या समोर घेऊन येत आहोत। वास्तविक जर परिस्थिती बघितली तर या भारत देशामध्ये सद्यस्थितीला एक अघोषित असं युद्ध सुरू आहे। हे अघोषित युद्ध कशाचं आहे तर अर्थक्षेत्राशी निगडीत असं हे अघोषित युद्ध या देशामध्ये अंतर्गतरित्या सुरू आहे। हे युद्ध सर्वसामान्य जनता विरुद्ध सरकार आणि उद्योगपती, सरकार आणि उद्योगपती यांची अलायन्स आहे आणि यांच्या विरोधात सर्वसामान्य लोक, अशा पद्धतीचं हे अर्थक्षेत्रातलं अघोषित युद्ध या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही अत्यंत बारकाईने विचार करा। आज आम्ही या ठिकाणी आलोय तर सातारा जिल्ह्यातील नागरिकांना सरसकट टोल माफी मिळालीच पाहिजे हा आमचा प्रमुख उद्देश घेऊन आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेत आहोत। जय महाराष्ट्र। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्हा यांच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेचा प्रमुख मुद्दा असा होता, येत्या 15 तारखेला आनेवाडी टोल नाका या ठिकाणी सातारा जिल्हा ही पत्रकार परिषद होती। सातारकरांवरती अन्यायकारक पद्धतीनं टोल वसुली होते। जिल्ह्यातल्या जिल्ह्यात प्रवास करताना कित्येक वेळा अत्यंत कमी अंतरासाठी आमच्याकडे पूर्ण अंतराचे पैसे वसूल केले जातात। सातारमधून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आम्ही कराडकडे जाऊ देत किंवा डाव्या बाजूला आम्ही वाईकडे जाऊ देत, दोन्ही बाजूला जाताना आम्हाला अन्यायकारक पद्धतीने टोल भरावे लागत आहेत। हा कराडवासियांवरती सुद्धा अन्याय आहे, सातारावासियांवरती अन्याय आहे आणि जिल्ह्यातल्या इतर तालुकावासियांवरती मोठ्या स्वरूपातला अन्याय आहे। गेले कित्येक वर्ष झालं ही टोल वसुली सुरू आहे। अजून किती वर्ष सातारकरांना याला सामोरं जावं लागणार आहे याची माहिती नाही। दरवेळेस टोलची मुदत संपत आली की नवीन लेन सुरू करायच्या, हा एक नवीनच धंदा सातारा जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। हा धंदा बंद झाला पाहिजे। सातारा जिल्हावासियांना टोल माफी मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। 15 तारखेला 15/1 स्वरूप काय आंदोलनाला आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणावरून उठणार नाही। काय काय प्रमुख मागण्या? सातारा जिल्हावासियांना टोल माफी संपूर्णपणे झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे।